विश्वदीप उद्योग पेठशिवनी, तालुका पालम, जिल्हा परभणी येथील हे नवनवीन अवजारं आम्ही गेली 25 वर्षापासून निर्मिती करत आहोत। शेतकऱ्यांची गरज काय आहे आणि त्याला शेती अवजार त्याच्या शेतीमध्ये, त्याच्या मातीमध्ये, मग ती माती काळी असेल, रान मुरमाचं असेल, रान भुसभुशीत असेल, अशामध्ये सुद्धा चालणारं अवजार एक नवीन तयार करणे हे एक महत्त्वाचा पार्ट असतो, घटक असतो। अचानक कुठून तरी मार्केटमधून एखादं यंत्र आपण घेऊन यावं जे की टायरचं, ते काही टायरचं यंत्र हे रोडवर चालण्यासाठी योग्य असतं, पण अशा पद्धतीनं एक यंत्र तयार करणे हे काम फार कष्टाचं आहे, संशोधनाचा भाग आहे। गेली आम्ही 25 वर्षापासून शेतकऱ्यांना असे नवनवीन शेती अवजारं तयार करण्यामध्ये आणि नवीन करून ते चालण्यामध्ये आम्ही नंबर 1 वर काम करतो। मित्रहो, हे जे अवजार आहे हे साधा आणि सिंपल अवजार आहे। याला गिअरबॉक्स नाही आहे, याला क्लच प्लेट नाही आहे, याला टायर नाही आहे, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन एकदम कमी आहे, म्हटलं तर नाहीच, म्हटलं तर अजिबात नाही। पण कोणी म्हणणार इंजिन आहे, पण आम्ही जे व्हायब्रेशन कमी करण्यामध्ये जे काही आम्ही दक्षता घेतली ती फार घेतलेली आहे, म्हणून याच्यामध्ये नाहीच म्हणलं तरी चालेल। जे मार्केटमधले आज अनुदानावर अवजार येतात वेगवेगळ्या कंपनीचे, त्या अवजारापेक्षा कितीतरी 100 पटीने हे अवजार आमचं मजबूत आहे। याला चेचिस आहे, दुसऱ्या अवजाराला चेचिस नाही आहे मित्रहो, त्याला टायर आहेत, आमच्याला टायर नाही आहे। आम्ही लोखंडाचे ग्रुपवाले ट्रॅक्टर ग्रुपचं आम्ही बनवलं, हे आमचं पेटंट आहे, ही आमची पेटंट फाईल आहे। तर दुसऱ्या लोकांनी लोखंडी टायर बनवण्याचे प्रयत्न केले, पण त्याला आडव्या उभ्या पट्ट्या लावून त्याचं व्हायब्रेशन निर्माण होऊ शकते, पण आमचं डांबर रोडनं जरी गेलं किंवा रोडच्या बाजूनं निबर जागेवर जरी गेलं तरी व्हायब्रेशन अजिबात करत नाही। असं आम्ही हे टायर बनवलं आहे आणि हे 33वर पूर्ण याची फिटिंग आहे, लाईट आहे, विद्युत तुम्हाला सप्लाय घेता येते बाहेर, किंवा रात्रीच्या वेळेला लाईट सप्लाय इमर्जन्सी म्हणून घेता येते याच्यातून। याच्यात बॅटरी आहे, याच्यामध्ये करंट तयार होतं, स्टोअर होतं आणि वेळेलाच आपल्याला वापरता पण येते। मित्र, याच्या पाठीमागं आज काय कोणतं लावलेलं अवजार आहे? पंजी आहे, जी रान पहा, इकडं रान किती तणाचं आहे, तण दाखवा थोडंसं इकडचं आणि पाठीमागाला काम झालेलं दाखवा। हे रान तणाचं जरी असलं तरी याच्यामध्ये ही पंजी अति महत्त्वाचं एक घटक म्हणून काम करते। पाळी जर लावली तर त्याला हे तण अटकते आणि थोड्या वेळानं आपल्याला ते बंद करून त्याला वसन काढणं लागते, म्हणजे त्याचं लागलेलं जे गवत हे काढणं लागते। पण ही जी पंजी आहे त्या पंजीमध्ये सहजरित्या खोल जाऊन असं तणाला पूर्ण छदून टाकतो आणि मोकळं रान भुसभुशीत करते। याच्यानंतर हे अवजार 4 नटावर फिट आहे, याला बाजूला काढायचं आणि नंतर याच्या पाठीमागं पाळी लावायची आणि लागलीच काम करायचं। मग ती पेरणी असेल, पाळी असेल, पंजी असेल, हे बघा हे पहा बाजूला आता हळद आहे, ह्या हळदीला माती लावण्याचं काम असेल, हे सगळे कामं हे एक अवजार सहजरित्या करू शकते। फक्त 5 HP मध्ये 1 एकरची कापसातली पाळी फक्त 1 लिटर तेल टाका, म्हणजे 110 रुपयामध्ये समजा याचा खर्च आहे आणि 1 एकरचं काम होते। मग 100 रुपयामध्ये जर 1 एकरचं काम होत असेल तर किती प्रभावी यंत्र आहे ते तुम्ही ठरवू शकता। मित्रहो, विश्वदीप उद्योग यांनी वेगवेगळे अवजारं केलेत, त्यापैकी हे एक आहे। आपल्याला जर गरज वाटली किंवा जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं यूट्यूबवर चॅनल आहे, त्याचं नाव विश्वदीप उद्योग आहे। हे जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला जवळजवळ 75 व्हिडिओ पाहायला मिळतील। त्याच्यावर लोक उभा करून, आता याची एवढी ताकद आहे, याच्यावर मी 2 ते 3 लोक उभा करून सुद्धा हे पेलून नेऊ शकते, असे पण माझे व्हिडिओ पहिले दाखवलेत। आणि पाहायचे असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊ शकता आणि चालून पाहू शकता, अनुभव घेऊ शकता। मित्रहो, जर पाहिजे असेल किंवा चौकशी करायची असेल, अजून काही माहिती घ्यायची असेल
तर माझा नंबर आहे, लक्षात ठेवा, 99 22 92 12 13. धन्यवाद सर. आणि 2 लोक सुद्धा याच्यावर बसून असं मोकळं काम करू शकता. इकडे लाभ नाही आहे हे पहा. अवजार कोणी पलटून अवजार दाखवत नाही, व्हिडिओ बंद करतात. मी आता हे अवजार कसं पलटत आहे हे दाखवतो, जरा ध्यानात घ्या. मोकळं चालतंय. ओके, धन्यवाद. शेल्फ स्टार्ट आहे, याला कुठलीही ताकद अशी लावायची जरूरत नाही आहे. जर का तुमची बॅटरी डाऊन असेल, जास्त दिवस घरी असेल, तरच याला दोरीचं पण ऑप्शन दिलेलं आहे, याच्यावर स्टार्ट होते. आणि एकदा काही चार्ज झालं तर पुन्हा कंटिन्यू चालते. म्हणून हे एका बैलाच्या दामामध्ये हे घ्यायला परवडते मित्रो. पहा, आणि हे चाबीवर बंद करता येते, चाबीवर स्टार्ट करता येते, आणि लाईट लावायचं आहे. ठीक आहे.